नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची तुम्हाला अपडेट मिळून जाईल मित्रांनो। तर चला, या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती घेणार आहोत आपण। 9 वर्षात राज्यात पोलीस भरतीचा मुहूर्त, म्हणजे पोलीस भरतीला मुहूर्त आहे बघा। काय मित्रांनो, पोलीस भरतीचा मुहूर्त आहे 9 वर्षात। 13,000 जागा भरणार आहेत। किती? लोकसभेपूर्वी किती? 13,000 जागा भरणार आहे। किती? 13,000। तर ही आचारसंहिता लागण्यापूर्वी, म्हणजे एप्रिलला आचारसंहिता एप्रिल मेला लागेल, त्याच्या अगोदर लोकसभेची जी आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदर राज्यात पोलीस भरती होणार आहे। त्याच्यासाठी बघा, राज्यात बघा गृह विभागात, म्हणजेच बघा राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून 9 वर्षात 13,000 किती? 13,000 पदं ही म्हणजे फिक्स नाहीत मित्रांनो, पोलीस भरती होणार आहे। बघा, मी पुढं सांगतो तुम्हाला त्याची माहिती। त्या दृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केलं असून 9 प्रतिष्ठानचे, म्हणजे 2023मध्ये जी भरती झाली त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे मार्च अखेर। तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते, अशी माहिती म्हणजे मिळालेली आहे। राज्यात लोकसंख्या वाढली आहे, पण पोलीस ठाणे आणि पोलिसांचे मनुष्यबळ हे तेवढंच राहिलेलं आहे की पोलीस आणि पोलीस तेवढेच राहिलेले। गेल्या 70 वर्षापूर्वी जेवढं मनुष्यबळ होतं, आकृतीबंध जसा होता तसाच आणखी आहे। आणि मनुष्यबळ आहे राज्यातील सद्यस्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलीस ठाण्याची गरज ओळखून गृहमंत्री कोण आहेत? आपले देवेंद्र फडणवीस आहेत साहेब। त्यांनी जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध, म्हणजे 2023 जूनमध्ये तो आकृतीबंध केला होता। त्यामुळे नवीन किती पोलिसांची भरतीची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे आता सध्या। पण अंदाजित मित्रांनो 13,000 तर फिक्स आहेत, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात। प्रत्येक जिल्ह्याने जर आपल्या रिक्त जागा पाठवल्या तर तो वाढू शकतो आकृतीबंध, म्हणजे प्रत्येक शहर, जिल्हा, वाढीव पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या मागणीचे प्रमाणपत्रचे म्हणजे प्रस्ताव त्यांनी मांडायचा आहे प्रत्येकाने, म्हणजे जिल्ह्याच्या प्रत्येक कोणी SP ऑफिसनं। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बघा, सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाच्या 1976चा जो आकृतीबंध होता तो नव्याने तयार केल्याचं सांगितलंय बघा मित्रांनो, म्हणजे त्याच्यात बदल करायचा आहे। आणि बघा, इथे एक महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी। 6,000 पदे म्हणजे किती? 6,000 पदे बघा मित्रांनो, 6,000 पदे प्रत्येक वर्षी किती? 6,000 पदे रिक्त होतात। राज्यात पोलीस दलात 2 लाख कॉन्स्टेबल आहेत, त्यात दरवर्षी 2.5 ते 3% पोलीस सेवानिवृत्त होतात आणि 1,000पर्यंत पोलिसांची पदोन्नती होते। आणि काही जण स्वेच्छेने निवृत्त होतात, निवृत्ती घेतात, तर काहींचा अपघाती मृत्यू पण होतो बघा मित्रांनो। जसं कोविडमध्ये बऱ्याच जणांचा झाला आजार किंवा काय असतं त्यांच्यामुळे त्याचा मृत्यू होता। अशामुळे दरवर्षी जवळपास 6,000 किती? 6,000 पोलीस पदे रिक्त होतात, अशी माहिती खास पथकानं दिलेली आहे। तर मित्रांनो, ही पोलीस भरती फेब्रुवारी-मार्चमध्ये येण्याची दाट शक्यता आहे। तयारीला लागा आता, चांगला ग्राउंड चांगलं करा, अभ्यास चांगला करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा। या व्हिडिओमध्ये एवढंच। आणखी काही अपडेट आले तर मी लगेच देईल तुम्हाला। जय हिंद मित्रांनो।